नमस्कार. आज प्रचाराचा 2026च्या या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या या कार्यक्रमाचा समाप्तीचा वेळ आलेला आहे. मला खूप जास्त ऋण मी फेडू शकत नाहीये. खूप जास्त कृतज्ञ वाटत आहे माझ्या त्या सर्व साथीदारांचा, माझ्या मायमाऊलींचा, माझ्या सर्व साथीदारांचा, ज्यांनी ऊन पाऊस न पाहता, दरी डोंगर न पाहता, आपला वयाचा ही न विचार करता खूप जास्त माझ्यासोबत मेहनत घेतली, गावोगावात फिरले आणि सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांचा विचार, भाजपाचा विचार, नारायणरावजी राणे साहेबांचा विचार आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांचा विचार हा या भूमीत पेरण्यासाठी, लोकांच्या मनामनात पेरण्यासाठी गावोगावी आम्ही फिरलो. प्रत्येक गावातील प्रत्येक उमरा फिरलो. मला खरोखरच आज मी तुम्हा सर्वांसमोर नतमस्तक होतो. माझ्या स्थळ देवताला, माझ्या साही गावच्या ग्रामदेवतांना मी खूप धन्यवाद देतो की या पूर्ण प्रोसेसमध्ये माझ्या एकाही कॉलिगला, माझ्या एकाही कॉम्रेडला, माझ्या एकाही सैनिकाला, माझ्या महायुतीच्या या कोणत्याही कार्यकर्त्याला कुठेच दुखापत झाली नाही. कोणाला अतिशय चक्कर पण आली नाही. इतकं शिस्तबद्ध प्रचार आम्ही महायुती म्हणून केला. सन्मान्य आमचे विजनरी लीडर नितेशजी राणे साहेब यांच्या संकल्पनेतनं 100% महायुती हा नारा जो त्यांनी दिलेला आहे जिल्हा परिषदवर, त्या नाऱ्यासाठी जी मेहनत लागते ते 100% करण्याचं काम हे माझ्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी माझगाव जिल्हा परिषद मधल्या केलंय. मी माझ्या नेत्यांचा, सन्मान्य संजू परब साहेबांचा, सन्मान्य महेश सारंग साहेबांचा, सन्मान्य मनीषजी दळवी साहेबांचा, सन्मान्य अशोकजी दळवी साहेबांचा आणि आमचं नेतृत्व रेश्माताईंचा सर्वांचा आभार व्यक्त करतो. आमच्या बबनजी साळगावकर साहेब ज्यांनी आमच्या सोबत येऊन प्रचार सुद्धा केला, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. आमच्या सर्वांचे लाडके नेते, आमचं सर्वांचं नेतृत्व, सन्मान्य स्थानिक आमदार दीपकभाई केसरकर साहेब यांना मी नतमस्तक होतो. तुम्ही सर्वांनी दिलेला वेळ, आम्हाला दिलेल्या शुभेच्छा आणि आज आमच्याकडे आमचे पक्षाचे प्रभाकर सावंत साहेब, जिल्हाध्यक्ष साहेब हे पण येऊन गेले. मी त्यांचे पण आभार व्यक्त करतो. आमच्या या सर्व लोकांचे आभार व्यक्त करतो ज्यांनी या कंप्लीट जर्नीमध्ये आमची साथ दिली. आम्हाला सर्वांना मेहनत काय असते हे शिकवलं. ज्यांच्या दारावर गेलो तिथे आम्हाला जेव्हा थकवा आला तेव्हा पाणी दिलं. पण प्रत्येक गावात जाऊन, प्रत्येक उमऱ्यावर जाऊन हे जे काही साकार करण्याचं एक स्वप्न आम्ही घेऊन निघालो, ते स्वप्न आज पूर्ण होत आहे. आज हा प्रचार थांबतोय आणि मला असं वाटतं ही प्रोसेस ज्याच्यावर आम्ही ओल्ड स्कूल पॉलिटिक्स हे आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत आलो की प्रत्येक उमऱ्यावर जाणं, ही जी आमची मनशा होती ती आम्ही पुरी केली आणि लोकांना त्यांचा उमेदवार काय हे दाखवून दिलं. आता या प्रोसेस नंतर जे रिझल्ट आहेत ते आम्हाला 9 तारखेला नक्की दिसतील. धन्यवाद.